मित्रांनो, महाकुंभमेळा 2025मध्ये असा मेळा होत आहे की असे वाटते की ब्रह्मांडातील सर्व संत महाकुंभमेळ्यात सहभागी झाले आहे. कोणी 12 वर्षापासून हात खाली घेतला नाही, तर कोणी 32 वर्षापासून आंघोळ केली नाही, तर कोणाच्या डोक्यावर धान्य उगवले आहे, तर कोणी कार चालवत आहे. ही यादी खूपच लंबी आहे. तर चला जाणून घेऊया काही 10 असे व्हायरल बाबांची माहिती. तर 1 नंबरवर आहे रमेश कुमार मांझी. गेल्या 35 वर्षापासून काट्यावरच बसून तपश्चर्या करत आहेत. काही लोक बाबांना पैशाचे दानसुद्धा देत आहेत. नंबर 2वर आहे गंगापुरी महाराज उर्फ छोटू बाबा. छोटू बाबांनी 32 वर्षापासून आंघोळ केली नाही. त्यांना 3 फूट उंचीवाले बाबा म्हणले जाते. ते 3 फूट उंचीचे आहे. त्यांचे वय 57 वर्ष असून त्यांनी 9व्या वर्षी संन्यास धारण केला आहे. ते आसामवरून आले आहे. 3 नंबरवर आहे रुद्राक्षवाले बाबा. यांचे नाव गीतानंदजी महाराज. त्यांनी त्यांच्या डोक्यावर 2200 रुद्राक्ष माळा धारण केलेली आहे. त्यांचे म्हणणे आहे की त्यांनी महादेवाला खुश करण्यासाठी धारण केले आहे. तर 4थ्या नंबरवर आहे अनाजवाले बाबा. अमरजी बाबांनी 14 वर्षापासून आपल्या डोक्यावर गहू बाजरा यांची रोपे उगवली आहे. त्यांचे म्हणणे आहे की अतिवृक्षतोडीमुळे त्यांनी असा संकल्प घेतला आहे. 5व्या नंबरवर आहे नाखूनवाले बाबा. मागील 9 वर्षापासून त्यांनी आपला एक हात हवेमध्ये वर उचलून धरला आहे. त्यांचे म्हणणे आहे की संपूर्ण आयुष्य एक हात वर करून तपस्या करायची आहे. नंबर 6वर आहे घडीवाले बाबा. हे बाबा 1-2 नाही तर चक्क 25 ते 30 घडी हातात घालतात. हे बाबा हातांमध्ये आणि पायामध्ये सुद्धा घड्याळ घालतात. 7 नंबरवर आहे टार्झन बाबा. 52 वर्ष जुन्या गाडीमध्ये बसून आले आहे. त्यांचे वय 70 वर्ष आहे. त्यांनी मागील 3 वर्षापासून संन्यास घेतला आहे. नंबर 8वर आहे चाबीवाले बाबा. त्यांचे नाव आहे हरिश्चंद्र विश्वकर्मा कबीरा. यांचे रहस्य आहे चाबी. ती काही साधी चाबी नाही, ती 20 किलोची रामनामाची चावी आहे. त्यांचे म्हणणे आहे की चाबी मनाचा दरवाजा उघडण्याचे काम करते. 16व्या वर्षी घर सोडले आणि संन्यास घेतला. 9व्या नंबरवर आहे कबूतरवाले बाबा उर्फ राजपुरी बाबा. मागील 9 वर्षापासून कबूतर डोक्यावर घेऊन चालत आहे. बाबांना पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. राजस्थान मेवाडमधून आले आहे. त्यांनी कबुतरासोबत गंगा स्नान करण्याचे आतापर्यंतची 3री वेळ आहे. आणि शेवटी 10व्या नंबरवर आहे विष्णुगिरी महाराज. वयाच्या 3 वर्षापासून संन्यास घेतला आहे. आता यांचे वय 10 वर्षाचे आहे. बालनागा संत आहे आणि ते भक्तांना दर्शन देत आहे. त्यांचे म्हणणे आहे की धर्माला समोर नेण्याचे प्रयत्न करत आहे. तर मित्रांनो, आपण पाहिले आहे 10 चमत्कारी बाबांबद्दल माहिती. मित्र हो, हे तर काहीच नाही, आणखीन असे बरेच संत आहे की त्यांनी मोठमोठी डिग्री घेतलेले आहे आणि लाखो रुपयाचा पगार सोडून संन्यास घेतला आहे. असे अनेक बाबा आहेत. अशा आश्चर्यकारी बाबांबद्दलची माहिती पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करू.